तुमच्यातल्या माझ्यातल्या काही पांचट लोकांनं शकील नावाच्या तांबोळ्याला पैसे दिले. त्याचं नाव होतं शकील तांबोळी, मुसलमान. त्यानं त्या पैशाचे गुरुवर्य पानं आणले. पानं किती चावीन म्हणून त्यानं पानं कुटले आपा, त्याचा तांबूल केला आणि तोंडात घेऊन नाथांच्या अंगावर थुकला. यवन अंगावरी प्रसाद देवोने मुक्त केला. इतकं नका बघू, याच्या पुढं पानं पुढं 108 वेळा म्हणे मुसलमान अंगावर थुंकला. तर तत्वज्ञानी विचारणार नसतील का? नाथ महाराजांकडे 22 चोपदार होते. एका ठिकाणी 15 सांगितले. 15 किलोची काठीन, 32 किलो सोन्याची छत्री. सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. भौतिक श्रीमंतीत नाथ बाबा राजे होते. आणि एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या अंगावर एक मुसलमान 108 वेळा थुकावा. नाथांचे उद्गार पडे. अरे मी रोज फक्त त्रिकाल संध्या करीत होतो. सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं 3 स्नान करत होतो. पण या महात्म्यामुळं मला सकाळीच 108 आंघोळी झाल्यात. इतका ज्याचा स्वभावावर पकड आहे म्हणून त्या व्यक्तीला शांती ब्रह्म पदवी. ही अंतकरणातलं वैर जाळून टाकण्याची ताकद आहे. म्हणून शांती ब्रह्मनाथ बाबा. किती ताकद. वेळ तर संपला चौखट दादा. बर कवर पटकन सांगा, 1 तास का अर्धा तास पुन्हा हाय का नाही असं सांगा. काय होतंय, महात्म्या काही पीठ देणाऱ्या बाईवानी असं उधळून दिलं नाही. एक बाई शेजारणीची इथं भाज्याच्या पिठाला गेली. भाज्याचं पीठ म्हणजे हरभऱ्याचं पीठ. हरभऱ्याच्या पिठाला गेली तर मग ती बाई काय अशी डब्यात वाटी खुपसीत नाही बरं, अशी 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 मी अशी नाही शी घाणली. मी उभाटे आऊत आणले बरं. विठाला विठाला वैर न करण्याचा एक पुरावा सांगतो. एक मला छत्रपती संभाजीनगरला पहाट काल आहे आणि 10 वाजताच काल आहे. त्याच्यामुळं तरी सांगतो एक. चला, द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थाम्यानं झोपीत कापली. झोपीत महाभारतात श्रीमद भागवतात पुरावा पाहू नका. एका पुराणाचं मत आहे, पांडव गादीवर जरी बसले तरी वंश दीपक शिल्लक राहणार नव्हता. ही काळ्या दगडावरची रेग होती. काळ्या दगडावरची रेग. द्रोह जायते इति नाम द्रौपदी. जिच्या जीवनातलं वैषम्य संपलंय, द्रोह संपलाय आप्पा, तिचं नाव द्रौपदी होतं. शेवटचा पुरावा. निर्वैर होण्याची ताकद किती मोठी. वैर संपलं की किती मोठी ताकद असते. 5 लेकरं मारली. हे मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. तू कामने अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्र वामारी पांडव पुत्र. अश्वत्थामाने 5 लेकरं झोपीत कापली. अश्वत्थामा कोण? ज्या अर्जुनाला धनुर्धारी विद्या देणारे द्रोणाचार्य, त्यांचा पुत्र. संगतीतली ताकद फार मोठी असती. फार मोठी ताकद असती. अश्वत्थाम्याची धर्मपत्नी फार सात्विक होती. हो, दुर्योधनाची धर्मपत्नी फार सात्विक होती. नाव सांगता येईल का तिचं? भानुमती. वा, ह्या फार सात्विक होत्या. पण हे भंगिरे होते ना, भंगिरे बुटा हरपून येत होते ने, यायला आकली नव्हत्या ना. आणि ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक, आजही महाराष्ट्राच्या मातीतल्या काही पवित्र स्त्रिया नालायकाचा संसार पण गोड करतात. इतक्या पवित्र आहेत, इतक्या पवित्र. कधी कधी नवऱ्याची चूक बाई धाकून नेत असती, पण बाईनं केलेला येडेपणा नवऱ्याला कधीच झाकता येत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. हो, नाही झाकता येत. म्हणून देहूतले मालक म्हणले, करकसे संगती दुःख उदंड फजिती. फार फजिती. पत्नी सात्विक असली पाहिजे. पण ऐकलं नाही तो अश्वत्थामा, ऐकलं नाही, काय नाही. द्रौपदी किती सात्विक. पांडवावर 197 अरिष्ट आलते. 197 माझ्या वाचनातले येतं. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं वाक्य आहे. 197 अरिष्ट
नीतिशास्त्राचं मूल्य पाहत असताना विचारलं, हे संपले कशामुळं? एकट्या द्रौपदीच्या कृपेमुळं. इतकी ताकद आहे, इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. चूक झाल्या फार मोठी अवघड. एकदा मी घोडी घेतली, घोडी शेतात झाला आप्पा, घोडी घेतली. चांगल्या प्रतीची घोडी होती म्हणजे आहे काय ताण नाही. पण त्याला मी सांगितलं मी घोडी बसून पाहिन बाबा. मसड दूध काढूनच पाहत असते ना का चारा खाती म्हणून घ्यायचं? बैल कशी पाहायचे? धरून पाहायचे आहे का नाही? फिरून जर पाऊल टाकीत असेल कापसाच्या मुंडक्यावर तर घेऊच नाही. असा जर दळीत असेल, असा पाय टाकीत असेल फिरून कापसाच्या मुंडक्या, तर काय करायचं ते बैल आहे का नाही? आणि म्हशीनं 14 पेंड्या बाजारात खाल्ल्या दादा. आणि आमच्या मित्रांनी म्हणला 14 मकाच्या पेंड्या खाल्ल्या. 14 काय मसड दूध देईन? आणि सकाळी धार काढायला बसलं तर चिलीम पण नाही भरली. अरे म्हणलं ही कडब्याची काळे रे, ही कशाला आणलीस तो आई? हे खाल्ला कड राणी काय लाईनी, ही काय कामाची अशी? हो असं बेकार असते, अशा मसडा कामाच्या नसत्यात. मसडा म्हणालो मी. तुम्ही काहून हसले? का म्हशीले पिळे घेत असतात. तुम्हाला अजून बी लक्षात घ्या, शेळी शेंडा खाती, शेळी शेंडा खाती. शेळी कधी बुडातलं खात नाही. मसड गाय मस्त अलगत खाती. गायीनं चरल्यावर तिसऱ्या दिवशी त्या जाग्यावर पुन्हा तुनीर येत असतात. पण शेपुडीचं थोत्तर लागलं की झाड जळत असतं. आणि मसडायचं सांगू का तुम्हाला? मसड पाणी प्यायला गेल्यावर पाणी पिती, शेणन ते मूत्र पुन्हा पाण्यात टाकी ती. मसडाला येरपट. आणि म्हशी जर बांधल्यानं तर अर्धा चारा खात्यानं अर्ध्याची मळण धरत्याल. लय म्हशी मळण धरणार बाप्पा. झाडाला पिळे घेणार, चराटाला पिळे देणार. कोणाच्या जीवनात मसड येत जाऊ नये, सगळ्याच्या जीवनात गाई येत जाव. लय म्हशी चित्र. घोडी घेतली म्या. घोडीला पहिली दुसरी तिसरी तिन्ही चाल होत्या. अश्वत्थाम्याची पत्नी किती सात्विक, दुर्योधनाची पत्नी किती सात्विक. महाराज लायक संपन्न नवरा नसताना पुत्रप्राप्तीची साधना केली. एक साधू प्राप्त केला आणि त्या साधूकून तेलाचा द्रोण घेतला आणि मालकाच्या अंगाला मर्दन करायचं होतं, पण या नालायकानं करू दिलं नाही. ते तेल खाली शेषाच्या अंगावर सांडलं. चला तो बाकीचा विषय कुर्दा असू दे, काही बी. हलकट 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 पती. किती पत्नी सात्विक. हो, बायकांनी सात्विकता ठेवली पाहिजे. माझ्या माईंनो, नवरा किती जरी विद्वान असेल तरी तो मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही. आई जास्त वेळ देऊ शकते. मुलांना सुसंस्कारित घडण्याची ताकद जास्त देशातल्या आईकडे आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. बघा ते ह्या बायका सात्विक होत्या याच्यावर सांगतोय. घोडीला पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल 55च्या स्पीडनं. मोटरसायकल 45 ते 55ची स्पीड इकून मी बसलेला. इतकी घोडी टाप मध्ये चालली. दिले मी त्याला इनाम द्याला आपा. पण मला घोडीला एक दुसरी खोड होती माहीतच नव्हती. मी हौसानं कीर्तन नाही दादा घोडीवर बसलो आणि येड्याला गेलो तो घोडीला एक खोड होती. किती लागा आखाडा तरी लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. अरे म्हणलं ही कामाचीच नाही ना, ही तर भूतरवर वाढायला लागली. हो, अशा घोडीवर नाही बसलं पाहिजे. देवा तुम्हाला वैकुंठवासी बापसाहेब मालकांची कीर्तन तुम्ही ऐकले असतील. तर वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायंदळ चाललेला भला. त्याच्या भाषेत सांगू का आप्पा? आयंदळ घोडीशे पायंदळ भला. बापसाहेब मालक म्हणायचे, बाळ्या नाही म्हणायला. आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि आव कुसळ बायकुशे रांडका भला. तुम्ही याला बी हसायत लागले. काय सात्विक बायका होत्या, काय सात्विक. राजे हो, कौरवाचं सत्व हरवू नये म्हणून भानुमतीनं महाराजाच्या रूपात आलेल्या देवाला दागिने काढून द्यावा. कर्णाचं ऐकून काय ताकद, काय स्त्रिया होत्या हो, काय अधिकारी स्त्रिया होत्या. ऐकलं नाही. द्रौपदीची 5 लेकरं कापली. अश्वत्थामा आरोपी आहे. खांबाला बांधला आरोपीला. धर्माला विचारलं काय शिक्षा द्यायची? त्यागे स्वदेशायाम. आमचे 5 मारलेत. अहिंसावादी धर्म आहे, मारू नका पण देशातून काढून द्या. अर्जुनाला विचारलं शिक्षा काय द्यायची? ज्या हाताने माझे पोरं कापलेत ते दोन्ही हात कलम करा. भीमानं सांगितलं बेट्याला जिवंत कशाला ठेवता?
नकुल सहदेवाने विचारलं काय, त्याला विचारलं काय, आमचे 3 भाऊ सांगते ते करा. पण मालक लय हुशार आहे पंढरपुरातला. मालकानं सांगितलं धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेवा, तुम्ही बाप आहात, बाप. पण जिनं 9 महिने पोटात सांभाळले होते का ते माय, तिला विचारू द्या ना अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायची. द्रौपदीचे 5 लेकरं कापले. अर्जुनाचा पुत्र सुभद्रेला झालेला अभिमन्यू चक्रव्यूहात मृत्यू पावला. त्यावेळेला नीतिसूत्राचा आधार घेतला. द्रौपदीने विचारलं आमच्या वंशाची परिस्थिती काय. काही नाही म्हणले, तुमच्या वंशात पांडव राजे होणार, पण त्यांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी कोणी राहणार नाही. रडू लागली द्रौपदी. काय करायचं माझ्या मालकाला राज्य असून, ह्या राज्यावर बसण्यासाठी जर पुढे कोणी नसेल तर हे राज्य तरी काय करायचं. ही रक्तरंजित गादी आहे, ही रक्तावरची चिखलाची गादी आहे, काय करायची ही गादी. नीतिसूत्रानं सांगितलं बाई तुझ्या पुण्याईच्या बळावर या वंशासाठी दीपक वाढेल. तर वैर विसरण्याची ताकद शेवटचा मुद्दा पाय का. खांबाला अश्वत्थामा बांधलाय. अश्वत्थामा चिरंजीव आहे बाप्पा, चिरंजीव आहे अश्वत्थामा, चिरंजीव. पण एक लक्षात घ्या, काहीतरी व्यंग अश्वत्थामाला करता येत होतं. ही देवाची ताकद. त्याला काय करता येत नाही. देवचतुर देवचतुर जाणून अंतर्वर्तत. त्याच्या डोक्याला काय डोकं लावायचं आपण. द्रौपदीला विचारलं ताई दादा आलास. होय. तुम्हाला एक पुन्हा मुद्दा सांगतो. वैकुंठवासी भागवतातलं एक रत्न रामचंद्रजी डोंगरोजी महाराज, धारूरकर शास्त्री, चक्रांकित शास्त्री सांगायचे, ज्या वेळेला द्रौपदीला विचारलं ताई यांना शिक्षा काय द्यायची, तर द्रौपदीने विचारलं दादा तुझ्या सख्या बहिणीचा मुलगा भीष्माचार्यांनी धारातीर्थी पाळला, जयद्रथांनी लात मारली, त्यावेळेला तू सुभद्रेला भेटण्यासाठी आलास आणि माझे 5 लेकरं अश्वत्थाम्यानं कापलेत, तू भेटायला 27व्या दिवशी काय येतोस. उत्तर काय दिलं असेल. सुभद्रेच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यानं माझ्याही डोळ्यात पाणी आलं ग. सख्या बहिणीचं पोरग मेलं, ती रडत होती, तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यानं माझ्याही डोळ्यात पाणी आलं ग. पण द्रौपदी ताई तुझ्या रडण्याचं, तुझे डोळे पाहण्याची ताकद माझ्यात नाही, याच्याकरता 27 दिवस आलो नाही. मग देवाला सुभद्रा मोठी का द्रौपदी मोठी. द्रौपदी मोठी. काय ताकद होती. डोंगरोजी महाराज सांगायचे योगास आला ताई धर्मानं देशत्यागेशु काढून द्या सांगितले, भीमानं संपव सांगितलंय, एकाने हातपाय तोडा सांगितलंय, या दोघांनी ते करतील ते सांगा सांगितलंय. द्रौपदीच्या पक्क लक्षात होतं वंश संपणार आहे, कशाला वैर करायचे. देवाला एक प्रश्न केला, देवा अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण मी जर इच्छा केली तर काही बी नाटकं करून तू त्याला संपिशील, हे मला कळतंय, हे मला कळतंय. पण अश्वत्थामा मारल्यावर माझे 5 उठून बसतील का. अश्वत्थामा मारल्यावर माझे 5 उठून बसतील का. धाय धाय रडत होते, धाय धाय रडत होत. आणि अश्वत्थामा मोकळा सोडला. तर द्रौपदीचं वाक्य ऐकल्याच्या नंतर अश्वत्थाम्याच्या तोंडातून एक वाक्य पडतंय, यावतम कुलदीपकाति जायते तेजो यत्वंशानां द्वापारेच कृतंजनः. हा आशीर्वाद ब्रह्मदेवाला मोजता येत नव्हता. वंशात कुलदीपक वाढन. आणि हे नालायक दुर्योधनाच्या कानावर गेला, नालायक दुर्योधनाच्या कानावर. आणि मग दुर्योधनानं सांगितलं बेटा मी तर संपणार आहे, पण यायच्या गादीवर शिल्लक न राहावा म्हणून अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू मारला, झोपीत द्रौपदीचे 5 कापलेस, आणि आता उत्तरेच्या पोटामध्ये 4.5 महिन्याचं गर्भ आहे, तू ब्रह्मास्त्र टाकून जाळून टाक. ते म्हणला शक्य नाही रे, नाही जळत ते.
जळत नाही. अरे विश्व जळण्याची ताकद आहे ब्रह्मास्त्रात. टाक. आणि टाकलं ब्रह्मास्त्र तर उत्तरेच्या अंगावर पडल्यावर बाप्पा त्याचं पाणी झालं पाणी. तर नीतिशास्त्रानं श्रुतीशास्त्राने विचारित असताना कस काय पाणी? अरे आशीर्वादच यानं द्यालता वंश वाढवून. कशाचा आशीर्वाद आहे? तिच्या अंतःकरणात आश्वस्ताम्याविषयी कायमचं वर संपलत म्हणून वंश पुढे वाढला. म्हणून निरवैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक विठोबार. परम सहदेव चौखट असतील, उत्तम सदाशिवराव चौखट असतील, दत्ता आसरोबा चौखट असतील, विष्णू आसरोबा कागदे असतील, राजेभाऊ रामकिशन चौखट असतील, रामप्रसाद पंडित पंढरीनाथ चौखट असतील, विलास तुकारामजी चौखट आणि संतोष गणेशराव चौखट या 8 सद्भक्तांमुळे इथे येण्याचा योग आला. तुमच्यामुळे मला विटेवरच्या मालकाचं ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाम घेण्याचं या पवित्र सारंगपूरमध्ये मारुतीरायाच्या दरबारामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. तुम्हाला 8 जणांना धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज दोन्ही, गायनाचार्य सगळी मंडळी, सगळ्यांना प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर